नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी मॅथमॅटिक्स पार्ट 1 प्रॅक्टिस पेपर 2025-26. वेळ आहे 2 तास आणि गुण आहे 40. तर अशा प्रकारची संपूर्ण प्रश्नपत्रिका आहे. तर यासाठी काही बेसिक इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. आपण प्रत्येक पेपरला सांगतोच. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. यूज द कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड. नंबर ऑफ द राईट साईड हँड द क्वेश्चन इज इंडिकेट द फुल मार्क्स. फॉर each multiple choice questions only the first item will be considered for the evaluation. While the answering multiple choice questions, write the sub questions number and the letter of the correct option in front of you. तुम्ही हा जो क्वेश्चन्स आहे हा फर्स्ट टाइम जो सोडवला करेक्ट तर त्याचेच मार्क तुमचे ग्राह्य धरले जाणार आहेत. ओव्हरराईट खाडाखोड अजिबात अलाउड नाही आहे. ओके, तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरसहित आपण दिलेली आहे. संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरसहित दिलेली आहे. फर्स्टचं क्वेश्चन आन्सर आहे बी, सेकंडचं आहे सी, थर्डचं सी आणि फोर्थचं बी मीडियन. तर तुम्ही पाहू शकता क्वेश्चन नंबर 1 बी. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. फाइंड द व्हॅल्यू ए बी सी अँड इन इक्वेशन. तुम्हाला 2y = 10 - y² दिला आहे, परंतु हे तुम्हाला ax² प्लस bay प्लस c = 0 या जनरल फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला अरेंज करावं लागेल. म्हणजे इथे तुमचं काय येणार आहे y² प्लस 2y प्लस 10 मायनस येईल -10 = 0. ह्या तुम्ही इक्वेशनमध्ये टाकलं तर हा तुमचा ए बी आणि सी झाला. मग याची व्हॅल्यू येते 1, बीची व्हॅल्यू येते 2 आणि सीची व्हॅल्यू येते -10. तर अशा प्रकारे हे एक गणित तुम्हाला 1 मार्कसाठी असणार आहे, त्यामुळे ते सोडवणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन्स 2 नंबर्स. फॉर द फॉलोइंग अर्थमॅटिक प्रोग्रेशन्स फाइंड द फर्स्ट टर्म अँड द कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स काढायचा आहे, फर्स्ट टर्म काढायची आहे. तुम्हाला दिले 5, 1 -3 -7. बट एलाच आपण काय बोलतो T1 सुद्धा बोलतो. म्हणजे a = 5 आणि T1 = सुद्धा 5. मग T2 काय येणार आहे 1, T3 काय येणार आहे -3, T4 काय येणार आहे -7. तर अशा प्रकारे सर्वांनी T2 - T1 केलं म्हणजे 1 - 5 प्लस मायनस मायनस होतील, मोठ्या संख्येत चिन्ह लागेल आणि काय होईल -4 येईल. डिफरन्स आला 4. इकडे T3 - T2 जर केलं तर यामध्ये सुद्धा -3 -1 दोन्हींचं मायनस प्लस होईल आणि 3 + 4 होणार आहे. म्हणजे डिफरन्स आला आहे तुमचा कॉमन डिफरन्स आहे 4. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरसहित दिलेली आहे. ॲट द पवन मेडिकल सम मेडिसिन्स आर टॅक्स ॲट द 80% GST. फाइंड द रेट ऑफ CGST अँड GST. जर GST 18 असेल तर आपल्याला हे माहीत आहे की CGST आणि SGST हे दोन्हींची टोटल असते. म्हणजेच काय तर CGST प्लस SGST = GST. ओके, म्हणजे या GSTला आपल्याला डिवाइड बाय 2 करावं लागेल. म्हणजे आलेलं आन्सर आपलं असेल 9%. म्हणजे SGST इज 9% आणि CGST ऑल्सो 9%. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन्स. व्हॉट इज द क्लास मास ऑफ द क्लास. तुम्हाला क्लास दिला आहे 50 आणि 60. दोन्हीचं फॉर्म्युला काय आहे अप्पर क्लास लिमिट प्लस लोअर लिमिट अपॉन 2. मग काय येणार अप्पर काय येणार आहे 50, लोअर काय येणार आहे 60 अपॉन 2 आलेलं आहे 110 म्हणजे 110 डिवायडेड बाय 255 याचं आन्सर आलेलं आहे. देन नेक्स्ट द क्वेश्चन नंबर 2A. कंप्लीट एनी 2 ॲक्टिव्हिटी 4 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन्स. यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिले असतात, त्यापैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत आणि म्हणजे मेन म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन नंबर 2A आणि क्वेश्चन नंबर 3A हा संपूर्ण ॲक्टिव्हिटीवरती आधारित असतो. A = 6, D = 3 आणि S = 27. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकून घ्या. इथे n/2 प्लस n - 1 इन ब्रॅकेट आणि D त्याला मल्टिप्लाय आहे. तुम्ही पाहू शकता SN = 27 डिवायडेड बाय 2 12 प्लस 27 - 1 इन ब्रॅकेट आउट ऑफ 3. तर हा फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू टाकलेल्या आहेत, मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. याचा आन्सर आले S27 = 1215 म्हणजे 1215 एवढं आलेलं आहे. सेकंड ऑप्शनचं पहा. यामध्ये सुद्धा आपण काय केलं अल्फा बीटा या ठिकाणी त्याचे व्हॅल्यू पुटअप केलेले आहेत. अल्फा = 3 आणि बीटा = 7. तर व्हॅल्यू फक्त आपण पुट केलेले आहेत, काही वेगळं केलेलं नाही आहे. ऑलरेडी इक्वेशन तिथे दिलेलं आहे. आणि या ठिकाणी कंप्लीट द टेबल ऑफ सॉल्व फॉलोइंग सायमल्टेनियसली इक्वेशन ग्राफिकली. तर हा अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला दरवर्षी पेपरला पडतो. म्हणून याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. खूप महत्त्वाचा असा हा प्रश्न असतो. आणि हा सुद्धा दिस इज ऑल्सो सेम क्वेश्चन्स. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट फॉर.
डिस्क्रिमिनंट तुम्हाला काढायला येतो दरवर्षी प्रश्नपत्रिकेमध्ये, म्हणून डिस्क्रिमिनंट तुम्हाला काढता आला पाहिजे आणि एक्स वायचे व्हॅल्यू तुम्हाला या इक्वेशनमध्ये टाकून एक्स आणि वायची व्हॅल्यू टाकता आली पाहिजे. बरेच मुलांना जमत नाही, याच्यावरती आपण एक वेगळं लेक्चर घेऊया, परंतु इथे मी उत्तरं सोडून दिलेली आहे, तुम्ही उत्तरं पाहू शकता. संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरसहित दिलेली आहे. तुम्हाला अक्षर दिसते का तुम्हाला सांगा. तर पहा, डिस्क्रिमिनंटसाठी ए बी सीचे व्हॅल्यू करायचे. त्यामध्ये या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला काय करायचे, व्हॅल्यू पुट करायचे आहेत आणि त्याचं फायनल ॲन्सर आलेलं आहे. वेअर इज F24 = 10. हां, आणि सेकंड आहे फाइंड 24 टर्म ऑफ द AP. तुम्हाला AP काढायची याच्यामध्ये, तर किती आली, 104 आलेली आहे. कसं केलं आहे पहा इथे. ओके, त्यानंतर स्मिता इन्व्हेस्टेड 2000. हां, मार्केट शेअर्स आहे याच्यामध्ये. फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू = फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. मार्केट व्हॅल्यू = 10 + 2 म्हणजेच 12. आणि नंबर ऑफ द शेअर अँड टोटल इन्व्हेस्टमेंट, नंबर ऑफ पर शेअर. नंबर ऑफ शेअर इथे 1200 झालेले आहेत. नंबर ऑफ शेअर्स झाले 1000. डिवायडेड बाय 12 केले त्याला तर झाले 1000. म्हणजेच टोटल इथे काय, टोटल एक्सपेरिमेंट ऑफ द टॉसिंग नेक्स्ट आहे. ओके, नंबर ऑफ शेअर इज 550 = 1/3 आलेला आहे याच्यामध्ये. अ बॉक्स कंटेन 5 रेड पेन अँड 8 ब्लू पेन अँड 2 ग्रीन पेन. द पेन चॉईस द रँडम अँड द प्रोबॅबिलिटी इट्स द रेड. आता पहा, रेड पेनचं काय आहे, किती रेड पेन आहेत, तर 5, 8 आणि 2 अशा प्रकारे. तर टोटल आहे 15. याचा आन्सरवरती आहे, याचा आन्सरवरती आहे. टोटल आहे 15. म्हणजेच किती आलेलं आहेत, 5/15. म्हणजेच 5 1 5 आणि 5 3 15. तर 1/3 आन्सर आलेला आहे. आणि याचं आन्सर आहे हे, फॉर द एक्सपेरिमेंट टॉसिंग द टाय अँड कॉइन टुगेदर विल द सॅम्पल स्पेस येस इज द साईज दिलेला आहे. तर तुम्हाला एक डाय आणि एक कॉइन फेकला तर किती आन्सर येणार, प्रॉबिलिटी किती येणार, 12 येणार आहे तुमच्या. NS = 6 × 2 म्हणजे 12 येणार आहे. क्वेश्चन नंबर 3 ॲक्टिव्हिटी बेस आहे. यामध्ये अतिशय सोपा प्रश्न आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला ऑलरेडी इथं अर्थमॅटिक प्रोग्रेशनची सिरीज दिलेली आहे. तुम्हाला फक्त T1, T2, T3, T4, T5 आणि A आणि D एवढंच लिहायचं आहे तुम्हाला. अतिशय सोपं आहे. D तुमचा आलं आहे 3 आणि सगळ्या संख्या तुम्ही आहे अशा इथे पुटअप केलेल्या आहेत. इतका सोपा प्रश्न तुम्हाला 3 गुणांसाठी आहे. असे प्रश्न तुम्हाला असतात, यासाठी अधिक सराव असणं गरजेचं आहे. तर तुम्ही आता प्रश्नपत्रिका, संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहू शकता उत्तरासहित. या बॉक्सचे उत्तर दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रोबॅबिलिटी क्वेश्चनमध्ये 8 ते 9 मार्काचे प्रश्न असतात. जर सगळ्यात सोपं तुम्हाला कुठला लेसन वाटत असेल प्रोबॅबिलिटी, तर ह्याच्यावरती चांगली तयारी करून घ्या. मिनिमम 2 चॅप्टर जर तुम्ही केले तर 50% मार्क्स, म्हणजे 40 पैकी 20 मार्क्स तुम्ही इझिली मिळवू शकता. त्यामुळे गणित विषय हा सर्वात सोपा विषय तसं बघितलं तर, काही कठीण नाही आहे. फक्त सिस्टमॅटिक आणि स्मार्ट वर्क करणं असणं फार गरजेचं आहे. यावरती परीक्षेला 95 मार्क्स कसे पाडले जातील यावरती पुढील व्हिडिओ आपण घेऊन येऊयात. त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सराव केला जाईल आणि कोणत्या प्रश्नाला किती वेटेज आहे, कोणता धडा कसा करावा, कोणता प्रश्न कसा सोडवा, हे सगळं डिटेल पुढील व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर हा झाला आपला संपूर्ण व्हिडिओ. उत्तरासहित प्रश्न दिलेले आहेत, त्यांची उत्तरं इथे दिलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. जास्तीत जास्त सराव करा, प्रश्नपत्रिका पाहून वहीमध्ये लिहून घ्या, प्रत्येक प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. जेवढे जास्त तुम्ही सराव करणार आहात तेवढे अधिक तुम्हाला गुण मिळाले जाणार आहेत. हाच प्रश्न येणार अशातला भाग नाही आहे, परंतु यदा कदाचित हाच आला तर तुम्ही काय करणार. दुसरी गोष्ट, अशाच प्रकारचे नवीन प्रश्न आपल्याला सोडवता आणं गरजेचं आहे. आणि हा 100% दरवर्षी हा प्रश्न पडतो. द फॉलोइंग टेबल शोज कॉज द नॉईज पोल्युशन रिप्रेझेंट द डाटा बाय द पाय चार्ट. हा क्वेश्चन नंबर 5 मध्ये आहे. तुम्हाला 3 गुणांसाठी पाय चार्ट काढायला येतो. पाय चार्ट काढायचं म्हणजे हा चार्ट तुम्हाला दिलेला असतो, त्यावरून तुम्हाला अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायचं. तर काय दिलं इथे पहा, कन्स्ट्रक्शन 10%, ट्रॅफिक 50%, एरोप्लेन 9%, फॅक्टरीज 20%, ट्रेन 20%. काही मुलं काय करतात, हेच पर्सेंटेजची फिगर काढतात, परंतु हे तुमच्या लक्षात येत नाही आहे की सर्कल जे असते, रफ सर्कल तुम्हाला काढण्यासाठी दाखवलेलं आहे. नॉट परफेक्ट विथ द मेजरमेंट्स ऑफ अँगल, बट पहा तुम्ही, हा जो सर्कल आहे तो 360चा आहे, 360 डिग्री. तर तुमची ही वरची टोटल जी आहे ती सगळी 360मध्ये येते का, नाही येणार, कारण ही आहे 10, 50, 60 झाली, 70 झाली, बरोबर की नाही. नंतर 80, 90% झाली, असं म्हणजे हाफ झालं. तर तुम्हाला करायचं काय आहे, कन्स्ट्रक्शन तुम्हाला 10 आहे त्याची पर्सेंटेज काढून घ्या. 10/100 × 360, 2 0 कट झाले, राहिले किती 60, 36,
36 वन जा 36. इथे ट्रॅफिकचं घ्या 50 आणि इकडे 2 झिरो आहेत. 100 इंटू 360. सगळ्यांना इंटू 360 करायचं आहे कारण सर्कल आहे आणि सगळ्यांना डिवाइड 100 करायचं आहे कारण आपलं पर्सेंटेज काढायचे आहे. पर्सेंटेज म्हटलं की 100ने डिवाइड करायलाच लागणार आहे. तर ट्रॅफिकचं आहे पहा, हा झिरो कट झाल्यानंतर हाही झिरो कट झाला. इथे किती राहिले 36 आणि 5 36 जा 180. अशा प्रकारे इथे एरोप्लेनचं सुद्धा पहा, हा एक झिरो कट झाला, हा एक झिरो कट झाला. इथे किती राहिले 36 इंटू 9चा मल्टिप्लिकेशन करा, त्याला 10ने डिवाइड करा. ॲन्सर येतो 32.4. इथे सुद्धा सेम एज इट इज, हा झिरो कट झाला, हा झिरो कट, हा झिरो कट, 2 झिरो कट झाले. राहिला 2 आणि 36चं मल्टिप्लिकेशन करा 72. हा जो 1 राहतो शिल्लक, तो 1 म्हणजे नथिंग आहे, 1ची व्हॅल्यू नथिंग आहे, त्याने मल्टिप्लाय करा, डिवाइड करा, तेच येणार. म्हणून आपण 1चा जास्त विचार करत नाही. फॅक्टरायझेशन याचं सुद्धा रफ पडापट तुम्ही कॅल्क्युलेशन करा. ट्रेन 11/100 इंटू 360. हा एक झिरो कट झाला, हा एक झिरो कट झाला. इथे किती राहिले 11 डिवायडेड बाय 10 इंटू 360. दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करा, 10ने डिवाइड करा. ॲन्सर आहे 39.6. तर आता तुम्ही अशा प्रकारे एक सर्कल काढून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये, त्या पॅसेजमध्ये तुम्हाला जेवढं बसेल एवढं. हा समजा सेंटर आहे फॉर एक्झाम्पल. तुम्ही काय करा, सर्वात आधी डी इथे ठेवा. कुठले एक यामधील माप घ्या. पहिला हा तुमचा 36 जर असा आला तर डी परत या ठिकाणी फिरवा. डी असा ठेवल्यानंतर परत फिरवा. असं करत तुम्ही 360चा अँगल तुम्ही कम्प्लीट करू शकता. या सर्वांची टोटल जर केली ना तर 360 डिग्री येणार आहे, म्हणजे संपूर्ण सर्कल तुमचं पूर्ण येणार आहे. अशा प्रकारे हा आहे 180 म्हणजे हाफ भाग आपण इकडे दाखवलेला सुद्धा आहे. तर अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा. सराव परीक्षा क्रमांक 1.